की आज जी बैठक झाली त्यामध्ये कोणता नेमका निर्णय झाला, कुठल्या निर्णय? खरं तर आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय झाला। नॅशनल हायवे आदरणीय गडकरी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांमध्ये आज MOU झालेला आहे आणि या MOU मध्ये जो रोपवे जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे हिली भाग जे आहेत ज्या ठिकाणी महत्त्वाची असणारी अशी देवस्थानं आहेत की ज्या ठिकाणी जाणंही फार कठीण असतं, जाण्यासाठी जाणारे जे मार्ग असतात ते मार्ग अतिशय खडतर असे मार्ग असतात। सर्व ठिकाणी गिर्यारोहक म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अशा ठिकाणी जाणं हे सर्वसामान्य वृद्ध अबाल महिलांना यांना सर्वांना जाणं कठीण असतं। म्हणून मग अशा सर्व ठिकाणी जर रोपवे तयार झाले तर नक्कीच एक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ लोकांची वाढेल आणि सहजपणे तिथे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये भाविकही जाऊ शकतील। अशी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 40पेक्षा जास्त अशी ठिकाणं ही आम्ही शोधून काढली होती। अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांना त्यामध्ये त्याची मागणीही गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती, परंतु यासाठी लागणारा खर्च हा सर्वात मोठा असू शकत होता। त्यामुळे सहजपणे शासनाच्या माध्यमातून हे होणं शक्य नव्हतं। म्हणून नॅशनल हायवेच्या माध्यमातून आणि गडकरी साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र शासनाला एवढं सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे पूर्वी या संदर्भामध्ये इक्विटी 28% द्यावी अशा संदर्भातला एक प्रपोजल होतं, परंतु गडकरी साहेबांना आम्ही समजूत घातली की महाराष्ट्र शासनाकडून इक्विटी तसं उपलब्ध करून देणं थोडंसं अवघड जाईल। तर त्यांनी ते सांगितलं की इक्विटी देण्याची गरज नाही, जी लँड त्यासाठी लागणार आहे ती महाराष्ट्र शासनाने अवेलेबल करून द्यावी, परंतु महाराष्ट्र शासनाला जर ती लँड अवेलेबल जर करून द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा कॅबिनेटमध्ये जावं लागेल आणि मग तो थोडी लेंदी प्रोसिजर होईल। म्हणून मग आम्हाला अशी परवानगी द्या की जी असणारी जी आमच्याकडे उपलब्ध असणारी जी लँड आहे ती सुद्धा जर आम्ही तुम्हाला लीजच्या माध्यमातून 30 वर्षासाठी जर देऊ शकलो तर नक्कीच हे सगळं प्रपोजल हे फास्ट ट्रॅकवरती होऊ शकतं। आणि गडकरी साहेब आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणताही निर्णय हे त्यांनी झपाट्याने घेण्याची एक त्यांची असणारी स्वतःची असणारी एक क्षमता आहे आणि ते त्यांचा त्यामधला असणारा एक अभ्यासही फार मोठा आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला गडकरी साहेबांनी महाराष्ट्र म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्हाला त्यामध्ये सूट ज्याला म्हणतात ती सूट देण्याचं ठरवलं आणि म्हणून आज या संदर्भातला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि PWD या दोघांचा सार्वजनिक PWD आणि नॅशनल हायवे असा हा MOU झालेला आहे। लवकरच या संदर्भातले DPR तयार होऊन आम्हीही त्यांना आश्वासित केलं आहे की या सगळेच्या सगळे 40 असतील किंवा अजूनही लोकप्रतिनिधी जसं जसं प्रत्येकाला माहीत पडत आहे की त्यांच्या भागांमध्ये असणारे रोपवे जर तयार झाले तर नक्कीच त्याचा फायदा होईल। तर गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही अजून कितीही असे रोपवेची ठिकाणं आयडेंटिफाय केली तर नक्की त्याचा ते सुद्धा अंतर्भूत करण्याची जबाबदारी ही आमची राहील। त्यामुळे एक चांगलं वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या या MOUच्या माध्यमातून झालेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।